दोघांचे सेम सेम आहे कुल्फी. आता आई बघते इकडून तिकडून शेंगा कुठं दिसतात का मोठ्या मोठ्या आहेत तर सगळ्या वात्याच आहेत आपल्या. आणि मित्रांनो शेट आणि बाबा चालल्या गावामध्ये. सध्या शेतकरी आहेत तर बाबा जसे जाम लाड आहेत. किती भाजी झाली केवढीशी झाली. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजच्या डेली ब्लॉगला आपण सुरुवात करूयात. बघूयात आजचा दिवस कसा असणार आहे ते. तर मित्रांनो बाबू दादाला चाललो स्कूलला. तो जाम वैतागले, रडत रडत चालली. टीचर बघा आता किती ओरडणार आहे बाबू दादाला. मामांचे तर जाम जातो बोलते. आता चाललो बाबू दादाला बघ हाताला धरले आणि घेऊन चाललो स्कूलला. चल रे, मी नाही करीत आहेत, मी तिथे थांबते चल तुझ्यासाठी. चला बाबू दादा चालला आपल्या स्कूलला. 1 2 3 स्टार्ट. मित्रांनो शेट आणि बाबा चालल्या गावामध्ये. सध्या शेतकरी आहेत तर बाबा जसे जाम लाड आहेत आणि त्याला बिघडवलं आहे पण जाम गेम वगैरेची सवय लावून. आणि घरातली कामं आपल्या आवडत आहे आणि आप्पा गेले शेतावरती. तर जेवण बनवायचे, वरण भात झाले. आता बनवायची मेथीची भाजी. तर येते मेथीची भाजी निवडायला. मित्रांनो इथे कांदा लसूण टोमॅटो वगैरे सगळे रेडी करून ठेवले. मेथीची भाजी बनवायची आपल्याला. आणि कढई ठेवले गरम परत गॅसवर. वरण भात झाला आहे आपला. भांडे पण मग शिरलेले आवरले. आता थोड्या वेळात जेवणाचे निघतील, तोपर्यंत आपली तर भाजी वगैरे सगळी घालून घेते. तर मित्रांनो आपला बाबू दादा बघू. बाबू दादा इकडे बघू. त्याला घेतलं जेवायला भरवायला. बाहेर बसलो आम्ही. हे बघा का तू जेवायला. आणि मंदिरातून आणले साफसफाई करायला घेतले. तिथनं तुटलेलं फेकून द्यायचं होत्या वस्तू आणि खेळायला घेऊन आले. आणि आता आपल्या बाबूला जरा जेवण वरण भात आणि मेथीची भाजी. काय बच्चा दरवाजा लावून घेतले. चल जाऊ. मित्रांनो आलो आता बाहेर. दुपारचा टाइम होऊन गेले. आईने आणले शेण बेडा सारवायचे आमचा. बघू शकता आज आमचे सगळे अरेंजमेंट आला घेत. पहिले कपडे इथे सुकत टाकायचे सगळं चेंज केले. आमची झोपडी बघा, नवीन झोपडी आहे आमची. आणि हे बघा कपडे वगैरे सगळे इकडेच टाकले सुकत. आणि बदके आपली नुसते पॅक पॅक पॅक. तर मित्रांनो आपले दुपारचे भांडे वगैरे घासून गोटा परत क्लीन केले. आणि आता चाललो मी हॉस्पिटलला, रायगड हॉस्पिटलला भावना बघायला. तर मला बॅग वगैरे घेतली. तर बॅग मला सोबतच लागते. चाललं मित्रांनो रायगड हॉस्पिटलला. आलं तर PST शाळेजवळ म्हणजे रस्त्याचं काम चालू आहे. तिकडून डॉक्टर वगैरे तर ते गाडीवर पण येतात. बघा रस्ता मोठा केला आहे. चाललं रायगड हॉस्पिटलकडे. काय शेटला काल मी वाढवलं 5,000 का मग शेटाचं तुझं काम. आलो आता आम्ही हॉस्पिटलमध्ये. 5 वाजताचा विजिटिंग टाईम आहे. आम्ही भरपूर लवकर आलो. जातो आहे घरी. चाललो मित्रांनो शेतावरती शेंगा पाडायला शेकटाच्या. काय बच्चा तिथे साप होता का. मी आहे, आमच्या आई आहेत, केसरी सोडलेले आहेत बरोबर आहेत. चला तर चालू आम्ही शेतावर शेकटाच्या शेंगा पाडायला भाजीसाठी. चल चल. तर मित्रांनो आता आलेलो आम्ही शेतावरती शेकटाच्या शेंगा बघायला. तर नेल्यानं कोणीतरी शेंगा. आता आई बघते इकडून तिकडून शेंगा कुठं दिसतात का मोठ्या मोठ्या आहेत तर सगळ्या वात्याच आहेत आपल्या. आणि हवा आपला शेत. आणि तर आपण चालले आणि सोबतच शेत उकळून घेतले सगळं. आणि आपले साईचं पेंड पण साई गेले पाहुणा. त्यामुळे पेंड सध्या तसंच ठेवलं, अजून भरलं नाही आहेत. आणि आपल्या गावाकडचं व्ह्यू आणि हा सनसेट झालं पूर्णपणे. काय दिसणार नाही आहे तुम्हाला, नॉर्मली थोडंच राहिले. तर आपलं हे बघा आपल्या बाबू दादाला डोक्यावर घेतले. आणि वालाचा रस्ता
पाणी सुकले सगळं. चल ना, आपल्या आई घेतले बाबू दादाला डोक्यावर आणि मी घेतले काठी. आता काठी आपली चाललो घरी. शेंगा तर नाही भेटल्या, मस्त IT चालतो शेंगा घ्यायला. प्लॅन फसला आमचा. आपली हे शेपटाची रेसिपी शेपटाच्या फुलांची भाजी आहे मस्त. आणि तशी तेल टाकले कढईमध्ये, बटाट्याची भजी करायचे. आणि आपलं वरण भात ऑलरेडी झाले, त्याच्यामुळे 2 मेनू आहेत. आता आधी भजी तळून घेते आणि आई बनवणार आहेत भाजी शेपटाच्या फुलांची. भारी लागते, टेस्टी. दाखवते मी तुम्हाला कशा प्रकारे बनवते. ते पूर्ण तेल टाकलं ना, टाकलं कढई तेल टाकलं, लसूण टाकला होता, कांदा टाकलं, टोमॅटो आता टाकले हळद, आपण थोडीशी हलवली पाहिजे. त्यात टाकलं तिखट मसाला, तिखट वरण भाज्या म्हणून तिखट. आणि हे शेपटाची फुलं किंवा शेवग्याची फुलं पण बोलतात, उकडून घेतली ती आणि ते आता टाकत वरून. चांगलं किसलेलं खोबरं, सुका खोबरं आहे. ओलं असतं तर ओलं पण टाकू शकता तुम्ही. आता वरून मीठ टाकायचं. 2 अंडी फोडून 2 अंडे अजून चवीपुरता मीठ. किती भाजी झाली, केवढीशी झाली. आता मला वॉइस ओव्हर द्यायला लागेल. पांढरा वाफेत विचारायचे पाणी. वाफेत वीज द्यायचं. बाबा दादा काका कोण आहे? पलीस. पलीस दोघांचे सेम सेम आहे कुल्फी. तर आता आम्ही खातो आईस्क्रीम. बोल बाबा दादा. सर्दीची आईस्क्रीम आहे का? हा, मग तू खातो का? का मग चला आता आम्ही खातो आईस्क्रीम. बघ मित्रांनो, आपलं बाबू याला कसं बसलं तशी होडी बिडी घेऊन आणि बघतो कार्टून व्हिडिओ. काय करतो बाबू? काय बघतो तू? झोपायला तुला डोलं बघ कसे झालं डोलं. चल झोपायला. मित्रांनो येत आपले भांडे आता थोडीच भांडे मग असे घासलेले बऱ्यापैकी. आणि हे जेवण टाकलं शेटने आपल्या ते टाकायचे तर बदकांना आणि भांडी काढून घेते सगळी आणि घासून टाकते. आणि जाम कांटाळा आजचा दिवस पण बाहेरच गेले थोडीशी भावना बघायला, तर नाही बघायला भेटले हॉस्पिटलला.
चला मित्रांनो, बाय बाय. आजचं व्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.